तसा उठाव करता आला नाही, तसं ध्रुवीकरण किंवा तशी रचना करता आली नाही, तर व्यवस्थांना आरोपी करणं हे कितपत योग्य आहे? समजा जर काही खोटी नावं मतदार याद्यांमध्ये असतील तर ते कापली जाणं, ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना ट्रायब्युनलकडनं मिळालाच पाहिजे जो काय न्याय आहे तो. पण सतत वेठीला धरायचं आणि निवडणूक आयोगासारख्या व्यवस्थांना बटीक असं म्हणायचं हे कितपत योग्य आहे याचाही विचार करायला एक फक्त अपडेट इकडे द्यावी लागेल. तृणमूल सुद्धा आता शतक पार जायला गेलेली आहे. 105 जागांवर तृणमूल आघाडीवर आहे. भाजप सुद्धा सुमारे तेवढ्याच जागांवरती आघाडीवर आहे. 1-2 जागांचा फरक आहे. अर्थात या आघाडी आहेत, कोणत्याही प्रकारचे निकाल नाही ते अजून स्पष्ट होणं अपेक्षित आहे. बारामतीतून सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत आणि अक्षय कर्डिले हे सुद्धा पुढे जोर लावतायत. त्यांच्या मतमोजण्याच्या वरती तेही आघाडीवर दिसत आहेत. आणि केरळमध्ये एलडीएफ पेक्षा यूडीएफ जी काँग्रेस प्रणित आघाडी आहे ती पुढे जाताना दिसते. जर का हाच कल कायम राहिला तर सत्तेच्या दिशेने ते कूच करतील. तर आसाममध्ये भाजप जी चर्चा होती त्यानुसारच आघाडीवर आहे. अर्थात अजून सत्तेच्या बाबतीतला स्पष्ट कौल येणं अपेक्षित आहे. या दरम्यान आपण पुन्हा एकदा जाऊयात आंबेकरांकडे. आंबेकरजी, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे पण मी तुमच्याकडे येतोच आहे. माझा प्रश्न आपल्याला असा आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर एक जसा मगाशी इलेक्शन कमिशनचा मुद्दा होता त्याचप्रमाणे हिंदुत्वाचा सुद्धा मुद्दा होता. पश्चिम बंगाल जणू जर का यावेळी भाजप जिंकला नाही तर काहीतरी बांगलादेशमध्येच ॲक्सेस होईल की काय, किंवा वेगळा देश होण्याच्या दिशेने काही होईल की काय, किंवा हिंदूंची तिकडे आता फक्त म्हणजे डायरेक्ट ॲक्शन डे जो काही जिनाने जाहीर केला होता तसं होईल. अशा प्रकारच्या चर्चा, नॅरेटिव्ह आणि अशा प्रकारची भाषा वापरणं इतका होते. मुख्यमंत्रीच हिंदू आहेत तिथल्या आणि तिकडे सगळं चालू आहे, सण सणावार वगैरे सगळं चालू आहे, म्हणूनच सलग त्या निवडून येत होत्या. मागच्याही निवडणुकीमध्ये तेच, याही निवडणुकीमध्ये तेच. इतका हिंदू भयगंड का तयार करण्याचा प्रयत्न होतो? मला आधीच्या 2 प्रवक्त्यांनी 2 पक्षांच्या जे विधान केलं की जिथे राज्य मागासलेलं आहे, जिथे सुशिक्षित लोक नाहीत तिथे भाजप निवडून येऊ शकतो, त्या विधानाचा मी जाहीर भाजपतर्फे निषेध करतो. महाराष्ट्राला अशिक्षित मागासलेला प्रदेश म्हणताय का? तुमचं असं म्हणणं आहे का लिमयेताईंचं आणि अभ्यंकरांचं? तर तुम्ही महाराष्ट्र विरोधी आहात असं मी संजय राऊतांसारखं विधान करणार नाही, परंतु मी तुमचा निषेध करतो. महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, कर्नाटक आहे, त्या पुढे जाऊन आपण महानगरपालिका इलेक्शन पाहिल्या तर मुंबई आहे, पुणे आहे, नागपूर आहे, नाशिक आहे. इथले लोक अशिक्षित आहेत का? ही शहरं अप्रगत आहेत का असं तुम्हाला म्हणायचं आहे का? म्हणजे जिथे फक्त मागासलेपणा आहे, जिथे अशिक्षितपणा आहे तिथेच भाजप निवडून येऊ शकतो, हा तुमच्या स्वतःच्या जे काही तुम्ही विश्लेषण करता त्यातला मोठा गोंधळ आहे. कृपा करून हा तुमचा गैरसमज काढून टाका. भाजप हा सुशिक्षित लोकांचा पक्ष आहे, सुशिक्षितांनी स्वीकारलेला पक्ष आहे. म्हणून 2014 साली जी काही काँग्रेसची युपीएची जी काही मनमानी चालली होती त्याला फोडून भाजप निवडून आलेला आहे प्रचंड बहुमताने आणि सलग 3ऱ्या वेळेला निवडून आलेला आहे. मी एक बोलतो. अभ्यंकर काही बोलतात मला वाटतं. भारतीय जनता पक्षाचं जे स्थान आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला जे काही यश मिळालेलं आहे ते कशाच्या कोणाच्या खांद्यावरती मिळालेलं आहे हे सर्व महाराष्ट्र जाणतो. 70,000 कोटीचे आरोप ज्यांच्यावरती केले त्यांना पक्षामध्ये जर घेतलं नसतं, म्हणजे शिवसेना फोडून त्याची मिंदेसेना केली नसती, या 2 कुबड्यांवरती चालणारा आणि केंद्रामध्ये उत्तरेच्या जोरावरती आलेला केंद्रातला पक्ष मुख्यतः म्हणजे अर्थात त्याच्यामुळे त्याचा एक दबाव आणि त्याचा गैरवापर करून सीबीआय पासून ईडी पासून सगळ्याचा हे महाराष्ट्रामध्ये आणि अर्थातच या राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्षामधली संघटनात्मक किंवा वैचारिक कमजोरी याचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळाला आणि त्याच्यावरती हे सत्तेवर आलेले आहेत. तेव्हा याचा महाराष्ट्रामधलं यश हे सुशिक्षित मतदारांचं यश नाही, कर्नाटकमध्ये नव्हती. त्यामुळे त्यांना स्वतःच्या भ्रमात राहायचं असेल तर राहायला माझी काही हरकत नाही, परंतु तुम्ही महाराष्ट्रातल्या सुशिक्षित जनतेची निंदा करू नका एवढीच मला माझी त्यांना हात जोडून विनंती आहे.
म्हणजे निंदा करू नका, म्हणजे आंबेडकरजी निंदा करू नका म्हणतात, अगदी योग्य मुद्दा आहे. आणि मलाही ती भाषा आवडत नाही की जिकडे शिक्षण नाही तिकडे अनेक लोक निर्णय घेऊ शकतात. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी अल्पशिक्षित असाच हा देश होता आणि त्याच अल्पशिक्षित अशा प्रचंड मोठ्या समुदायानं काँग्रेसला वर्षानुवर्ष निवडून दिलं. त्यामुळे ही तुलना चुकीची आहे. पण त्याच वेळी टोपीवाले कसे वागतात वगैरे अशी जेव्हा विधानं सर्वोच्च नेतृत्वाकडून होतात आंबेडकर, तेव्हा पुन्हा एकदा धर्मांध असेल किंवा धार्मिक द्वेषाचा वास येतो. हेही तितकंच खरं. जसं अल्पशिक्षितांबद्दल बोलणं चुकीचं, तसंच टोपीवाले किंवा असे काहीतरी दावे करणारे शब्द वापरणं हेही चुकीचं. मला आशा आहे तुम्ही त्याच्या बाबतीत सहमत असाल, कारण राष्ट्रीय मुस्लिम मंच आहे नाही का तुमच्या बरोबर? नक्की आहे, नक्की आहे. आणि ज्या वेळेला धार्मिक ध्रुवीकरण समोरून सुरू होतं तेव्हा आम्हाला नाईलाजाने असे मुद्दे काढावे लागतात. आणि आम्ही एक राजकीय पक्ष आहोत. राजकीय लढाई सुरू झाल्यानंतर आम्हाला असे मुद्दे काढावे लागतील. कौतुकच केलं, स्पष्टपणे म्हणाले राजकीय पक्ष असल्यामुळे असे मुद्दे काढावे लागतील. मग तेच मुद्दे त्यांनी पण काढलेले आहेत. पण ठीक आहे, मी समोरच्यानी ध्रुवीकरण सुरू केल्यावर अभ्यंकर बोला. यांच्या परिवाराच्या वतीनं सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर तथाकथित हिंदू मेळावे असे घेतले जात आहेत. जर यांचा राष्ट्रीय मुस्लिम मंच असेल खरंच अस्तित्वामध्ये, तर असे मुस्लिम मेळावे का बरे घेतले जात नाहीत कधीच? याचं काही कारण असेल तर त्यांनी मला ऐकायला आवडेल. असे कुठे मुस्लिम मेळावे घेऊन त्या ठिकाणी त्यांच्याच परिवारात आता सामील झालेले महाराष्ट्राचे थोर शांतताप्रिय नेते नितेश राणे यांना पण तिथं बोलवावं त्यांनी. आणि का बरं मुस्लिम मेळावे घेत नाहीत असे? एकही झाल्याचा मला तर ऐकवत नाही. आणि कोणी घेतला तर त्याला धर्मांध, जिहाद, मेळावा जिहाद, काय नवीन नवीन शब्द, कुठलाही जिहाद शब्द जोडायचा, ही त्यांची जी पद्धती आहे नवीन, त्याप्रमाणे ते जोडतील. असा मेळावा झाला का एखादा? मला आपल्यासोबत आता भाजप हा हिंदुत्वासाठी काम करणारा पक्ष आहे. मी आणखी आपल्यासोबत एक पाहुणे जॉईन होत आहेत. आपल्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी. ते या काळामध्ये या निवडणुकांमध्ये या राज्यांमध्ये फिरलेले आहेत. राहुल, स्वागत आहे पुढारी न्यूजवर. आमची चर्चा सगळी चालू आहे. आत्ताचे कल डोळ्यास स्पष्ट असतील. एक फक्त प्रेक्षकांसाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा, तृणमूल आणि भाजप, तृणमूल 105 जागांवर आघाडीवर आहे आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप 125 जागांवर आघाडीवर आहे. आसाममध्ये भाजप 68, काँग्रेस 12 जागांवर, तिकडे तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये LDF 64, UDF 71, म्हणजे काँग्रेस प्रणित आघाडी आहे. आणि तामिळनाडूमध्ये अपेक्षेप्रमाणे जे काँग्रेस तामिळनाडूचा पॅटर्न होता त्याच्याऐवजी DMKच आघाडीवर दिसतंय. एक पहिली बेसिक प्रतिक्रिया, सगळ्यांना कंप्राइज करणारी, एकत्रित करणारी. सगळ्यात महत्वाचं काय की भारतीय जनता पार्टीचं राजकीय पक्ष म्हणून खरोखर कौतुक करायला पाहिजे. मी जेव्हा बंगालमध्ये फिरत होतो तेव्हा ते त्यांचं गणित होतं की साधारणपणे 6 ते 9% दरम्यान आपल्याला वोट शेअर वाढवायचं आहे. आणि गेली 8 महिने त्यांच्या पक्षाचे 2 वरिष्ठ नेते जे काही तळ मांडून बसले होते, किंवा अमित शहानी ज्या पद्धतीनं 2 आठवडे तिथे तळ मांडला, त्याचं यश त्यांना मिळताना दिसतं आहे. भवानीपूरचं उदाहरण आहे. भवानीपूरमध्ये आता ममता बॅनर्जी मागं आहेत. आणि हा एक मोठा उलटफेर आहे. म्हणजे जी गणिती भाजपनं तिथे मांडली होती ती गणिती तिथे यशस्वी होताना दिसते. त्यामुळे राजकीय पक्ष म्हणून भाजपवरती टीका करत असताना त्या पक्षाचे नेते काय पद्धतीचं कष्ट घेतात आणि काय पद्धतीच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीचे नेरेटिव्ह पसरवत राहतात हे बघायला पाहिजे. माझा अंदाज होता की केरळमध्ये मोठा उलटफेर होईल, तसंच होताना दिसतं आहे. DMK म्हणजे तामिळनाडूमध्ये DMK येतेच सत्तेवरती, पण मला ऍक्सिस माय इंडियाचा जेव्हा सर्व्हे मी बघितला आणि नंतर मी तिथे मराठी भाषिक अनेक मंडळींशी बोललो, तेव्हा ते असं म्हणाले होते की TVK म्हणजे विजयला ज्या पद्धतीने लोक हलक्यात घेत होते, तो जो पर्सोना असतो, तो जो व्यक्तिमत्वाचं पूर्वी दाक्षिणात्य राज्यामध्ये होतं ते काही होताना दिसणार नाही. पण या वेळेला मात्र पुन्हा विजय मोठ्या प्रमाणामध्ये टक्कर देतोय. या सगळ्याचा लसावी असा आहे, या विजयबाबतच अपडेट अशी की तामिळनाडूमध्ये त्याचा पक्ष 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. 48 जागेवरती. मी आता तमिळ मधले जे मराठी भाषिक आहेत त्यांच्याशी बोलत होतो, ते म्हणतात की 62 जागेवरती TVK पुढे आहे. म्हणजे जी 15 ते 20% मतं तो घेईल असं म्हटलं जात होतं. कदाचित हे मोठं स्टेटमेंट होईल टू अर्ली, पण तो जर किंग नाही बनला तर किंग मेकर होईल. आणि हे भाजपने कितीही प्रयत्न करून सुद्धा भाजपला किमान त्या राज्यामध्ये तर यश नाही मिळालेलं. पण बघा बंगालमध्ये आता मी बरेच IAS आणि IPS तिथे मराठी भाषिक आहेत त्यांच्याशी बोललो. त्यांना कालपर्यंत असं वाटत होतं की 28 ते 30% मुस्लिम मतदार
स्वतः पक्षाचा जो काही तिथे टीएमसीचा अजूनही असलेलं जे मजबूत असं नेटवर्क आहे आणि ममता बॅनर्जी यांच्याबद्दल लोकांचं अजूनही असलेलं, ठीक आहे म्हणजे आपली नेता आहे, ते सगळं कुठेतरी ध्वस्त होताना दिसतंय. म्हणजे मागच्या वेळेला 77 जागा निवडून आणल्या होत्या भाजपनं, यावेळेला ते 100 क्रॉस करून जवळपास 142 जागेवरती पुढे आहेत. सो हा सगळ्यात मोठा उलटफेर आहे. म्हणजे भाजपला पुन्हा तेच की तुम्ही भाजपवरती टीका करत असताना भाजप काय करतं आहे, बरोबर आहे. काय पद्धतीच्या यंत्रणा वापरते हे विसरून नाही चालणार. आणि हा विरोधकासाठी पुन्हा पुन्हा मिळणारा आणि सतत मिळणारा धडा आहे. राहुल, अतिशय महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा रिलेंटलेसली आत्ताची निवडणूक झाली, निकाल काही काळ लागू गेले की पुढच्या निवडणुकीचा मार्गक्रमण सुरू होते त्या पक्षाची आणि त्या दृष्टीने ते 24 आवर्स राजकारणी आहेत हा मुद्दा सुद्धा म्हटला जातो. आपल्यासोबत आता विश्वास उटगी आहेत. विश्वास उटगी मूळचे जरी कामगार पुढारी असले आणि बँकिंग क्षेत्रातले कार्यरत असले तरी आता ते काँग्रेससोबत आहेत, त्यामुळे त्या भूमिका मांडताना ते तशा प्रकारे भूमिका मांडतील. विश्वास उटगीजी, काँग्रेसच्या बाबतीत बोलत असताना केरळमधून एक चांगली बातमी येते, पण त्याच वेळी पश्चिम बंगालमध्ये अजूनही काँग्रेसला बराच कालावधी घालवायचा आहे. एकेकाळी राज्य करणारा पक्ष, तुमच्यामधूनच बाहेर पडलेल्या ममता बॅनर्जी पश्चिम बंगालवरती एक हाती पकड ठेवतात, अजून तिकडे मात्र पुढे जाता येत नाहीये आणि त्याच वेळी अन्य ठिकाणी मात्र धडपड चालू आहे. या अवस्थेबाबतीत काय तुमची पहिली प्रतिक्रिया? आत्ताची काही निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये माझं एक स्पष्ट मत आहे की लोक काय मतदान करतात याच्यापेक्षा वेगळं मतदान केंद्रामध्ये जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे यांनी इलेक्शन कमिशनच्या मदतीने ठरवून टाकलेलं आहे. त्यामुळे जे हरियाणामध्ये घडलं, जे बिहारमध्ये घडलं, जे महाराष्ट्रात घडलं, अशा तऱ्हेने इलेक्शन कमिशनच्या मदतीने भारतीय जनता पक्षाची 3 सरकारं निवडून येऊ शकतात इतपत माहिती माझ्याकडे आहे. इथे काँग्रेस पक्ष म्हणून अनालिसिस करणं किंवा डावे पक्ष किंवा आणखीन कोणी अनालिसिस करणं यापेक्षा इलेक्शन कमिशन हे भारतीय जनता पक्षाला कसं निवडणूक जिंकून देऊ शकतं ही जी काही गोष्ट भारतात घडते ती 19 पासून सातत्याने घडताना आपण बघतो. आणि म्हणून मी नेहमीच्या पद्धतीने इलेक्शन अनालिसिस जे काही घडतं की पहिली फेरी, दुसरी फेरी, या मतदारसंघात किती मतदान झालं, मग त्यातलं धार्मिक ऐक्य, जातीक ऐक्य, विभागणी, हेन तेन, याच्या पलीकडे जाऊन इलेक्शन कमिशन कसं ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने मॅनिप्युलेशन करतं असा विचार करण्याची गरज आहे असं मी आता या ठिकाणी मांडतो. मी भले काँग्रेस पक्षामध्ये आता 1 वर्षापूर्वी जरी प्रवेश केला असला तरी इलेक्शन ही मॅनिप्युलेटेड गोष्ट आहे याच्यावरती मला बरंच काही दिसतंय. आणि त्याच्या अनुषंगाने राहुल गांधीने जेव्हा महाराष्ट्राचा 78 लाख मतदारांनी पराभव केला तेव्हा तो लोकांनी पराभव केलेला नव्हता, तो इलेक्शन कमिशनने पराभव केला आणि महाराष्ट्रात ती ट्रिपल इंजिन सरकार आलं. हे जसं आपण बघितलं किंवा हरियाणामध्ये, बिहारमध्ये तीच गोष्ट आता बंगालमध्ये होऊ घातलेली आहे, आसाममध्ये होऊ घातलेली आहे. उडगीजी, केरळचं काय? केरळमध्ये तुम्ही सत्तेत येत आहे, तिथे पण मॅनिप्युलेशन झालंय का? मी पुन्हा सांगतो, 4पैकी 1 राज्य देणं आवश्यक आहे, 3 राज्य घेणं आवश्यक आहे. अशी गणितं जेव्हा ठरतात तेव्हा इंडिया अलायन्स मधला एक पक्ष केरळमध्ये येणं हे स्वाभाविक आहे. हे एकूण भारतीय जनता पक्ष केरळमध्ये काहीही करू शकत नाही. अशा वेळेस राहुलकडे जाईल. राहुल चला या निमित्तानं या थ्योरीचा सुद्धा जरा परीक्षण करूया. राहुल, ही थ्योरी अशी आहे की भाजप जेव्हा अशा विधानसभा निवडणुका असतात तेव्हा एखादं छोटं राज्य विरोधकांना देऊन मी शब्द बरोबर वापरतोय, देऊन टाकतं, पास देतं आणि महत्वाची राज्य आपल्याकडे घेतं. लोकसभेमध्ये स्वतःकडे देश ठेवला जातो आणि जर का उद्या समजा उत्तर प्रदेश आणि गोवा असेल तर गोव्यामध्ये अन्याला द्या, तेलंगणा काँग्रेसला द्या, वगैरे वगैरे. या थेअरीमध्ये, आणि ही थेअरी आता काँग्रेसचे प्रवक्ते म्हणतात, टेक्निकली स्पीकिंग ते स्वतःच्या पक्षाचा विजय सुद्धा भाजपने दिलेला पास मानतायत. राहुल, माझं मत असं आहे की भाजप चांगल्या पद्धतीची तयारी करतं असं आपण म्हणायला. आता काही यंत्रणांचा गैरवापर होतो का, तर मी जेव्हा बंगालमध्ये होतो तेव्हा SIRच्या निमित्तानं मला हे लक्षात आलं. आणि महाराष्ट्राचं पण त्याला उदाहरण आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका पार पडल्या तिथे मतदार यादीचा नीट अभ्यास करणं किंवा जी काही वॉर्ड रचना झालेली आहे त्याच्यात आपल्याला अनुकूल पद्धतीची विभागणी करणं हे भाजपनं केलंय का, तर ते दिसत होतं. SIRच्या संदर्भामध्ये पश्चिम बंगालमध्ये असं म्हटलं जात होतं आणि ते आसाममध्ये पण आहे की 40 विधानसभा मतदारसंघामध्ये जो अल्पसंख्याकांचा प्रभाव होता तो घटून 27-28 वरती आणला गेला
पश्चिम बंगालमध्ये पण जो साधारणपणे 140 विधानसभा मतदारसंघामध्ये होता तो 55 पर्यंत घटवला गेला. सो SIRच्या माध्यमातून एक फेररचना मतदारसंघाची त्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये केली गेली असं म्हटलं जातं. पण ते फक्त तेवढंच पुरेसं आहे का निवडणूक जिंकण्यासाठी? तर अजिबात नाहीये. भारतीय जनता पार्टी त्याच्या पुढे जाऊ नाही, त्याच्या आधीच्या सरकारने ते केलेलं नाहीये का? तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 25 वर्षापूर्वी ज्या वेळेला विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली तेव्हाही अशाच स्वरूपाचे आरोप झाले होते की सत्ताधाऱ्यांनी आपल्याला अनुकूल पद्धतीची रचना करून घेतली आणि हे प्रत्येक सत्ताधारी घटक पक्ष करतो. आणि केंद्रीय तपास यंत्रणेचा किती गैरवापर होतो हे वेगळ्या माध्यमातून वेगळ्या निवाड्यातनं लक्षात आलंय. पण केवळ तेवढ्या एका मर्यादेत भाजपला जोखून आपणच आपली फसगत करून घेतो आहे. कारण जे नेरेटिव्ह गेली 15 वर्षे ममता बॅनर्जींनी भाजपच्या विरोधात चालवलं, तामिळनाडूमध्ये स्टॅलिनने चालवलं, ते त्यांचं यश आहे. तामिळनाडूमध्ये आपल्या सरकारची कामं अधिक उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष ही राजकीय हुशारी स्टॅलिननी दाखवली आणि म्हणून स्टॅलिन तिथे सत्तेवरती येते. आता केरळमध्ये विजयांच्या बद्दल असं होतं की डाव्या पक्षातल्या घराणेशाहीबद्दल लोक बोलत होते. ही आश्चर्याची बाब आहे ना की घराणेशाही असते. लोकांना ते सरकार नको होतं, ते भ्रष्ट आहे म्हणून ते नाही. त्यांचा जो पारंपरिक कल होता तो काँग्रेसकडे होता. काँग्रेसला त्यांनी निवडलं कारण काँग्रेसचं संघटन उत्तम आहे तिथे. काँग्रेसची 2-3 नेतृत्व होती, म्हणजे केसी वेणुगोपाल असेल किंवा जे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, अशी 2-3 नेतृत्व तिथे होती आणि म्हणून काँग्रेस अंतर्गत तिथे संघर्ष आहे. म्हणजेच अगदी बरोबर आहे. सुनेत्रा पवारांच्या पाठीची बारामती कसं उभं राहत आहे हे या निमित्ताने आपल्याला लक्षात येणार आहे. प्रसन्न, मला धक्कादायक वाटतंय राहुरीमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवाराला मिळालेली केवळ 672 ते 1000पर्यंतची मतं. ज्या प्रकारे प्राजक्त तनपुरे अचानक विड्रॉ झाले ते धक्कादायक तर निश्चित होतं. पण पक्षावर विश्वास ठेवणारी मतं कमी होत आहेत का? आणि ती भारतीय जनता पक्षाने सुरू केलेल्या समगोलंकारी राजकारणाला शरण येत आहेत का? हा मुद्दा या निमित्ताने निश्चित उपस्थित होतोय. आपण तामिळनाडूबद्दल बोलत होतो. पश्चिम बंगालमधल्या हाय व्होल्टेज ड्रामामुळे अर्थातच तामिळनाडू जे द्रविडी संस्कृतीचं राज्य आहे त्याकडे माध्यमांचं आणि अर्थातच सर्व चर्चा करणाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे. पण कुठेतरी साऊथमध्ये सिनेमातलं कोणीतरी राजकारणात आल्यावर राजकारण बदलू शकतं, त्याला प्रचंड मोठा पाठीराखा वर्ग मिळतो. हे सगळं पुन्हा एकदा प्रत्यक्षात येत आहे का अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. खरं तर काय आहे की मतदारांना बदल हवा असतो, त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर त्या अपेक्षा वाढतात. त्यामुळे कुठेतरी आता स्टालिन, त्यांचे वडील, स्टालिन यांचा मुलगा या सगळ्यांना नकार देत आणि जयललिता यांच्या निधनानंतर काहीशा बाजूला फेकल्या गेलेल्या अण्णा द्रमुकलाही नाकारत तमिळी मतदारांनी काही वेगळा पर्याय निवडायचा प्रयत्न सुरू केलाय का? ही या निवडणुकीतली एक महत्त्वाची हॅपनिंग होती. त्याचं कुठेतरी आपल्याला प्रतिबिंब दिसतंय. ज्याप्रमाणे विजय मतदान मिळवतायत, मतयंत्रावर त्यांच्या पक्षाचा सिम्बॉल दाबला जातोय, ती एक थोडीशी आश्चर्यकारक घटना आहे. अशाच प्रकारे NT रामाराव यांची आंध्रच्या राजकारणात एंट्री झाली होती. तसेच निकाल तमिळनाडूतही लागणार आहेत का बघावं लागेल. आजची बातमी कदाचित ती पण असेल. आत्ता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाला विरोध करताना जो विरोध करायलाच हवा, विरोधी पक्ष सशक्तच हवा, वारंवार जे सांगितलं जातं ना की ते काही इलेक्शन्स मॅनेज करतात, मला असं वाटतं की कुठेतरी उदगी सर केरळमध्ये त्यांच्या पक्षांनी केलेल्या प्रयत्नांनाही कुठेतरी बारीक ठरवतायत का? हा प्रकार काहीसा वेगळा आहे. जर केरळमध्ये काँग्रेस यश मिळवत असेल तर ते केवळ मतयंत्रांमुळे आणि निवडणूक आयोगाच्या कृपेमुळे मिळालं असं मानलं जाणार असेल तर ते थोडंसं दुर्दैवी आहे. पक्ष कशा प्रकारे वाटचाल करतोय, केरळची निवडणूक कशा प्रकारे लढली गेली, राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी केरळची निवडणूक बघत होते, त्याकडेही काँग्रेसनी थोडं सजगपणे स्वतःच्याच पक्षाबद्दल उदार होऊन काहीतरी मृणाजी थोडासा थांबवतो. शशी थरूर यांची प्रतिक्रिया आहे ते पाहूया आपण पहिल्यांदा. शशी थरूर बोलतात. is casting a vote for a continuation of misgovernance, and for that reason they have decided it's time for a change, and even people whose individual popularity we are not disputing seem to be behind. This I think is a very good sign, and for us in the UDF we are not going to make any premature celebrations, but I can see that it will take already a major reversal
for things to look very different. Let's talk again in an hour or so, hour and a bit, and we'll certainly, I think, if we get a confirmation of this trend with more than half the votes counted in most places, then I think समाधान we are व्यक्त heading केलेले very clear. शशी थरूर यांनी पुन्हा एकदा जाऊयात मृणाल मॅडम तुमच्याकडे आणि त्यानंतर राहुलकडे पण जायचंय. मृणालजी पूर्ण करा. आत्ता खरोखर UDFनी 30 जागांची आघाडी मिळवलेली दिसते. शशी थरूर अत्यंत संयतपणे बोलतायत की काही तासांनंतर बोलूया, पण आता केरळमधला महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होणार आहे. जर कल हाच निकाल असला तर राहुल कुलकर्णी त्याबद्दल जास्त योग्य रीतीने बोलू शकतील. ते फिरले असतील तिथे. केरळचा मुख्यमंत्री कोण होणार? KC वेणुगोपाल यांना राहुल गांधी केरळमध्ये पाठवणार की VD सतीशन जे अत्यंत लोकप्रिय नेते होते, विरोधी पक्ष नेते होते, ते मुख्यमंत्री होणार की महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असलेले रमेश चेन्नीथला यांनाही संधी मिळणार? रमेश चेन्नीथला हे अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना आघाडीची राजकारण अत्यंत उत्तमरित्या करता येतात. त्यांच्या नेतृत्वातच काँग्रेसला लोकसभेत महाराष्ट्रात मोठं यश मिळालं. त्यांनी शिवसेना, उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार अशा मोठ्या नेत्यांची अत्यंत उत्तम चर्चा केली. अगदी. केरळमधला विजय काँग्रेसला सुखावणार आहे. राहुल कुलकर्णी यांना खरंच आपण सतीश आणि चेन्नीथला या दरम्यान संघर्ष होईल. पण चेन्नीथला यांनी ज्या पद्धतीची बांधणी केली आहे, म्हणजे महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा मतदार निवडणुकीच्या दरम्यान काय झालं तर काँग्रेस अंतर्गत खूप मोठे मीच मुख्यमंत्री होणार अशा पद्धतीची भांडणं आपल्याला पाहायला मिळाली. केरळमध्ये पण एकच भीती काँग्रेसवासियांना होती की आपला जर पराभव झाला तर केवळ याच्यामुळेच होईल. तसं झालं नाहीये. मोठ्या प्रमाणामध्ये केरळची जनता ही काँग्रेस म्हणजे UDFच्या बाजूने जाताना दिसते. KC वेणुगोपाल यांचा जो राहुल गांधी यांच्यावरती प्रभाव आहे तो कितपत कामाला येतो ते बघायला लागेल. पण मला तामिळनाडूमध्ये एक महत्वाचे अपडेट्स तुम्हाला सांगायचे आहे, कारण भाजपचे काही नेते ऑफ रेकॉर्ड मध्ये असं म्हणत होते की खरोखरच जर विजयनी काही फार मोठा चमत्कार दाखवला तर कदाचित NDAचं सरकार विजयच्या माध्यमातून आम्ही तिथे आणण्याचा सुद्धा विचार करू. जरी विजयने ही घोषणा केलेली असते की मी DMK आणि AIADMK म्हणजे भाजपच्या पण विरोधात आहे आणि DMKच्या पण विरोधात आहे, तर तिकडे पण खूप बारकाईने आपल्याला बघायला लागेल की अशी पण एक शक्यता आहे की कदाचित भाजप ज्या पद्धतीची रणनीती आखते, म्हणजे जर बंगालमध्ये त्यांचं सरकार आलं, आसाममध्ये तर ते खूप पुढे आहेत, तर या 5 पैकी 4 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातलं किंवा त्यांच्या सहयोगी असलेलं सरकार तिथं येऊ शकेल. तामिळनाडूमध्ये भवानीपूरमध्ये, माफ करा, बंगालमध्ये भवानीपूर मतदारसंघामध्ये जवळपास 3 दिवस मी होतो. तिथे 30% अल्पसंख्याक मतदार असून सुद्धा ज्या पद्धतीनं 3-1 हजार मतांनी ममता बॅनर्जी पाठीमाग आहेत, याचा अर्थ असा की अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर हा संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे जास्त प्रभावी ठरलाय असं दिसायला. मला एक प्रश्न या निमित्तानं चर्चेला सुरू करायचा आहे. तो मुद्दा आहे ज्याला पॉप्युलर सोप्स म्हणतात त्या अर्थानं. तो मुद्दा असा होता की ममता बॅनर्जीने तर अनेक लक्ष्मी योजना आणि बाकीच्या योजना तर आणल्याच होत्या. 1,500 रुपये 3,000 रुपये देऊ करत होते. बेरोजगार युवकांना 1,500 रुपये देऊ करत होते. या तर त्या देतच होत्या. भाजपनं त्याचा आकडा दुप्पट केलेला आहे. मला भाजप सकट सगळ्यांना विचारायला आवडेल, पहिली गोष्ट म्हणजे पश्चिम बंगालवर एवढी कृपा असेल तर महाराष्ट्राने काय वाईट केलेलं, मग इकडे का नाही ते वाढवले? आणि दुसरी गोष्ट, याच्याच तर विरोधात तुम्ही होता, याच तर एवढ्यांच्या विरोधात तुम्ही होता. 3-3 हजार रुपये देऊ करताय तुम्ही, ते नेमकं कसं करणार? भाजपचे प्रवक्ते आंबेकर असतील.